एम महाराष्ट्र गौरव न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी आशिष कावळे आज आलेलो आहे दिव्यामध्ये दिवा महोत्सव हा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित केलेला आहे। तसंच आपण ही जी गर्दी बघत आहात, हजारो संख्येने लहान मुलं असू, वृद्ध माणसं असू, बायका असू, मुली असू, सगळ्यांनी या दिवा महोत्सवाचा आनंद लुटत आहेत। थोड्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आता आगमन झालेलं आहे, थोड्याच वेळात मंचावर येणार आहेत। आपण बघू शकतात फटाकडे वाजत आहेत। ज्या व्यक्तीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या हृदयाशी कवटाळून धरलं, स्थितीमध्ये देवीचा आणि खंडरायाचा जागर करण्यासाठी जिच्या आवाजात ही गाणी मूळ गायली गेलेली आहेत ती राधा खुडे हृदय इव्हेंट्सच्या माध्यमातून हेमंती कुलकर्णी जय भवानी धर्मवीर मित्रमंडळाच्या वतीने दिवा महोत्सवाचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होत आहे। मी आपल्या सगळ्यांना दिवा महोत्सवाच्या शुभेच्छा देतो। उद्या समारोप आहे, वर्षाचा समारोप आणि परवा नवीन वर्ष। नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावं अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे गेली 16 वर्ष धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचं मंडळ हा दिवा महोत्सव 16 वर्षापासून आयोजित करतो। मला वाटतं मी दरवर्षी म्हणजे परमनंट हजेरी माझी आहे, कारण आपलं कामच कसं आहे। रमाकांत घडवे त्यांचे सर्व सहकारी आपले 8 नगरसेवक होते आणि या उत्सव या ठिकाणी दिवा महोत्सव धर्मवीर मित्रमंडळ आहे ना, त्यामुळे खऱ्या अर्थाने दिघे साहेबांनी असे उत्सव सुरू केले। असे उत्सव सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश एकच होता की सर्व समाजातले लोक एकत्र येतात, त्या खेळीमेळीचं वातावरण तयार होतं। माणसाच्या आयुष्यामध्ये धकाधकीचं आयुष्य असतं, नसते काम काम काम, आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये विरंगुळा म्हणून काही वेळ का होईना लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही जे प्रेम देता या प्रेमातून उतराई होण्याचा प्रयत्न नक्की हा एकनाथ शिंदे करेल आणि तो तुम्ही विश्वास सार्थ करून दाखवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो, पुन्हा एकदा शुभेच्छा करतो। खरं म्हणजे दिव्याला पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली आहे। दिवा कधी ते पाऊस भरलं, पाणी भरलेलं ते कधी 26 जुलै 2005 ची परिस्थिती मी पाहिली आहे। बोटीने आम्ही आलो होतो इकडे, सगळीकडे पाणी पाणी होतं आणि तेव्हापासून ती परिस्थिती आज आपण बदलती परिस्थिती पाहतो। आज रस्ते झाले, दिवाबत्ती आहे, पाणी आता मिळते बरोबर, वाढीव अजून पाणी पाहिजे तेही मिळेल आणि इतर ज्या काही सुविधा आहेत त्या आपण या ठिकाणी देतो। किती पैसे दिले तुम्हाला दिव्याला? 1000 कोटीपेक्षा जास्तीचे पैसे एका तुमच्या दिव्याला दिले आणि आता यापुढे जेवढे पैसे लागतील तेवढी काळजी करू नका, त्याची तरतूद आपण करू आणि या दिव्याचा सर्वांगीण विकास